उगवण क्षमता नक्की तपासायची कशी? अगदी सोपं आहे. एक गोणपाट ओलं करून घ्या. आता पेरावयाच्या बियाण्यातील प्रातिनिधिक स्वरूपाच्या अशा कुठल्याही 100 बिया रँडमली निवडा व त्या गोणपाटावर 10-10च्या 10 ओळी करून एकमेकापासून 1.5 ते 2 सेंटीमीटर अंतरावर ठेवून द्या. एकदा बिया ठेवून झाल्या की त्यावर दुसरं ओलं केलेलं गोणपट झाकून टाका. त्यानंतर हलक्या हाताने गोणपाटाची गुंडाळी करून घ्या. ती गुंडाळी 3 ते 4 ठिकाणी सुतळीच्या साह्याने हलकीच बांधून घ्या. आता गोणपाटाची ही गुंडाळी पुढील 6 दिवस थंड ठिकाणी सावलीत अशीच ठेवायची आहे. ओलावा टिकून राहण्यासाठी त्यावर गरजेनुसार पाणी शिंपडून गोणपाट ओले ठेवा. 6 दिवसांनी ती गुंडाळी उघडून चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करा व ते मोजा. किती टक्के दाण्यांना चांगले कोंब आलेले आहेत ते तपासा. हीच आहे आपल्या बियाण्याची उगवण क्षमता. म्हणजे 100 पैकी जर 75 दाण्यांना चांगले कोंब आले असतील तर आपल्या बियाण्याची उगवण क्षमता झाली 75%. लक्षात घ्या, 70% किंवा त्यापेक्षा जास्त बियांना चांगले कोंब आले असतील तर आपल्या बियाण्याची उगवण क्षमता ही एकदम चांगली आहे. उगवण क्षमता ही 60% पेक्षा कमी असल्यास ते बियाणं पेरणीसाठी वापरू नये. आलं लक्षात?